नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बघूयात 5 मिनिटात 20 बातम्या. घाटकोपरमधील धोकादायक साई दर्शन इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू झालाय. इमारत दुर्घटनेला सुनील सिटप जबाबदार असल्याचा बचावलेल्या रहिवाशांचा आरोप आहे. पिलर हटवल्यानं कोसळली साई दर्शन इमारत. राजकीय वरदहस्तानं सुरू होतं दुरुस्तीचं काम, सूत्रांनी दिली माहिती. शंभर टक्के याच्यामध्ये राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे गोष्टी होऊ शकत नाही आणि म्हणून या चौकशीच्या भरामध्ये जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही तुम्हाला आणावं लागेल. पालिका अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांची मागणी. साई दर्शन इमारत पडल्यानंतर मुंबईत पुन्हा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर. मुंबईत 791 धोकादायक इमारत. गुजरातमध्ये पूरस्थिती आणखी बिघडली. 75 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर 25,000 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं. मदतीसाठी लष्कर तैनात. गुजरात, राजस्थान, आसाम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती बिकट. हवामान विभागाकडून 5 राज्यात हाय अलर्ट. दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणं भरली. राज्यातल्या मोठ्या धरणांच्या पाणी साठ्यातही चांगली वाढ. कसारा घाटात सेल्फीच्या नादात कार कोसळली. 700 फूट दरीत. नाशिकच्या कटालिया परिवारातील 12 वर्षीय मुलीचा मृत्यू. 5 जणांची प्रकृती गंभीर. नांदेडमधल्या भोकरमध्ये ऑनर किलिंगची घटना. भावाकडून बहीण आणि प्रियकराची निर्घृणपणे हत्या. जखमी बहिणीची तासभर मदतीसाठी याचना, पण बघे मात्र शूटिंग करण्यात व्यस्त. मुंबईतील घाटकोपरमधील एका गोदामावर छापा. 800 किलो भेसळयुक्त दुधाचे पदार्थ जप्त. 4 जणांना अटक. मुंबईतल्या सर्व खड्ड्यांसाठी मेट्रोचं काम जबाबदार. महापौर विश्वनाथ महाडेश्वरांचा अतिशय क्रांतिकारी शोध. म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खड्डे बुजवण्याचे आदेश द्यावे. मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या पेपर तपासणीला मुदतवाढ देण्यास राज्यपालांचा नकार आहे. तासनतास पेपर चेक करणाऱ्याला शाबासकी देत राज्यपालांनी प्राध्यापकांची पाठ थोपटली. 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे खासदार उदयनराजे रुग्णालयात दाखल झालेले आहेत. जिल्हा कोर्टात ते जामिनासाठी अर्जही करणार आहेत. सातारा शहरात बंद पुकारण्यात आलेला आहे आणि एका एसटीवर दगडफेकही करण्यात आली. अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव प्रकरण अखेर कोर्टात गेलंय. गजानन मुनीश्वर यांची दिवाणी कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावणी करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला. नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होत असल्यास तक्रार करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाचं शी बॉक्स पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महिलांना आता यात तक्रार करता येणार आहे. दिल्लीमध्ये 6 खासदार निलंबन प्रकरणी विरोधकांचा संसदेबाहेर निदर्शनं त्यांनी केली. घोषणाबाजी केली. बैलमध्ये येऊन आरडाओरडा करणे आणि कागदांचे गोळे अध्यक्षांच्या दिशेनं फेकणे यासाठी खासदारांवर ही कारवाई करण्यात आली. शेतकऱ्यांमध्ये पसरलेल्या असंतोषाचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटताना दिसत आहेत. दोन्ही सभागृहात कर्जमाफीवर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी फेटाळण्यात आली.
मैं ईश्वर की शपथ लेता हूं कि रामनाथ कोविंद ईश्वर की शपथ लेता हूं कि रामनाथ कोविंद यांचा शपथविधी संपन्न, पद आणि गोपनीयतेची घेतली शपथ। देशातील प्रत्येक कष्टकरी व्यक्ती राष्ट्र निर्माता असल्याची व्यक्त केली भावना। ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक यशपाल यांचं निधन, वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लाहोरमध्ये पुन्हा आत्मघातकी हल्ला झालेला आहे। 22 जणांचा यात मृत्यू झालाय। मृतांमध्ये बहुतांश पोलीस आहेत। तेहरीके तालिबान यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली।